नमस्कार. मी डॉक्टर मीरा विश्वास डांगे, स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ. मागील 14 वर्षापासून डांगे मॅटर्निटी व नर्सिंग होम येथे स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज आपण श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय पुसद, गृह अर्थशास्त्र विभाग, अन्न विज्ञान व पोषण विभाग आणि विस्तार शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त 7 दिवसीय कार्यशाळा आयोजित केली आहे. यामध्ये मला ॲनिमिया म्हणजे रक्तक्षय या विषयावर बोलण्याची संधी मिळालेली आहे. सर्वप्रथम मी महाविद्यालयाचे प्राचार्य ठेंगे सर व गृह अर्थशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉक्टर रंजना जीवने मॅडम यांचे आभार मानते. आज मी ॲनिमिया इन ॲडोलेसंट गर्ल म्हणजे 12 ते 19 वर्ष वयोगटातील मुलींमध्ये जो ॲनिमिया आहे या विषयावर चर्चा करणार आहे. संपूर्ण जगभरामध्ये ॲडोलेसंट गर्लमध्ये ॲनिमियाचे प्रमाण खूप जास्त आहे. जगामध्ये टोटल पॉप्युलेशनच्या 1.2 बिलियन पॉप्युलेशन हे ॲडोलेसंट पॉप्युलेशन आहे. त्यापैकी 48% पॉप्युलेशन हे ॲडोलेसंट गर्ल्स आहे आणि 48% पॉप्युलेशनमधून 54% ॲडोलेसंट गर्ल ह्या ॲनिमियाने ग्रस्त आहेत. म्हणजेच 54% म्हणजे जवळपास 2 मुलींमधून 1 मुलगी ही ॲनिमियाने ग्रस्त आहे. एवढं जास्त प्रमाण आपल्या भारतामध्ये ॲनिमियाचं आहे. त्यामुळे ॲनिमिया मुक्त भारत करण्यासाठी जनजागृती करून मुलींमधले ॲनिमियाचे प्रमाण कमी करणे अत्यंत आवश्यक आहे. ॲनिमिया म्हणजे काय? तर ॲनिमिया म्हणजे रक्तातील एक जो घटक आहे त्याला आपण हिमोग्लोबिन म्हणतो, त्याचे प्रमाण कमी असणे. साधारणतः मुलींमध्ये 12 ते 14 ग्राम% हिमोग्लोबिन असायला पाहिजे. जर हिमोग्लोबिनची लेवल 12पेक्षा जर कमी असेल तर त्याला आपण ॲनिमिया असे म्हणतो. ॲनिमियाचे 3 प्रकारे क्लासिफिकेशन केले आहे. एक म्हणजे माइल्ड, मॉडरेट आणि सिव्हिअर. जर हिमोग्लोबिन लेवल 10 ते 12 ग्राम% असेल तर त्याला आपण माइल्ड ॲनिमिया असं म्हणतो आणि हिमोग्लोबिनची लेवल जर 7 ते 10 ग्राम% एवढी असेल तर त्याला आपण मॉडरेट ॲनिमिया म्हणतो आणि रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण 7 ग्रामपेक्षाही जर कमी असेल तर त्याला आपण सिव्हिअर किंवा गंभीर स्वरूपाचा ॲनिमिया असे म्हणतो. तर हिमोग्लोबिन म्हणजे काय? याचे कार्य काय आहे? तर हिमोग्लोबिन हा 2 पार्टनी बनलेला आहे. एक म्हणजे हिम म्हणजे ज्याला आपण आयन किंवा मराठीमध्ये लोह असे म्हणतो आणि दुसरं म्हणजे ग्लोबिन म्हणजे प्रोटीन. म्हणजे हिमोग्लोबिन आयन आणि प्रोटीन यापासून बनलेलं आहे. हिमोग्लोबिन आपल्या बॉडीमध्ये जे टिश्यू आहे त्यांना ऑक्सिजन पुरवण्याचे काम करतो. जर रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर आपल्या टिश्यूला ऑक्सिजनची कमतरता होते व त्यामुळे अशा लोकांमध्ये कमजोरी येणे, थकवा येणे, श्वास लागणे, थोडंफार काम केल्यावर दमल्यासारखं होणे, त्वचा, नखे, डोळ्याचा जो भाग आहे कंजंक्टिव्हा निस्तेज होणे, भूक न लागणे, झोप न येणे, चिडचिडपणा होणे किंवा जे काही नॉन एडिबल घटक आहेत ते खाण्याची इच्छा होणे, म्हणजे माती आहे, लेखणी आहे, कोळसा आहे, अशा प्रकारच्या गोष्टी खाण्याची इच्छा होणे, अशा प्रकारची लक्षणे जर आढळून आली तर अशा पेशंटमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असू शकते. तर हिमोग्लोबिनची कमतरता कोणामध्ये जास्त आहे म्हणजे ॲनिमिया कोणामध्ये जास्त आहे? गर्भवती महिलांमध्ये आणि स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये, यांच्यामध्ये आयर्न रिक्वायरमेंट बॉडीची खूप जास्त वाढते. त्यामुळे या महिलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते.
गर्भवती महिलांमध्ये जवळपास 50% महिला ह्या ॲनिमियाने ग्रस्त आहेत आणि स्तनपान करणाऱ्या महिला जवळपास 58% महिन्यामध्ये ॲनिमियाचे प्रमाण आहे. अडल्ट मेलमध्ये सुद्धा ॲनिमिया जवळपास 29% अडल्ट हे ॲनिमियाने ग्रस्त आहेत. आपल्याला माहीत आहे की हिमोग्लोबिनसाठी आयर्नची आवश्यकता आहे. तर डेली अडल्टमध्ये 17 ते 18.5 ग्राम पर डे आयर्न रिक्वायरमेंट असते. 12 ते 19 वर्ष वयोगटातील मुलींमध्ये 16.5 ग्राम पर डे आयर्नची रिक्वायरमेंट असते. प्रेग्नन्सी आणि लॅक्टेशन म्हणजे स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये तर आयर्नची रिक्वायरमेंट ही डबल असते. जेव्हा अन्नामध्ये आयर्न इंटेक कमी होतो किंवा अन्नातील काही घटक आहेत जसे की टॅनिन आहे, कॅफिन आहे, जे आपल्याला चहा आणि कॉफीमधून मिळतात, हे जे घटक आहेत ते आपल्या बॉडीमध्ये जे आयर्न आहे त्याचे अब्सॉर्प्शन म्हणजे शोषण होऊ देत नाही. त्यामुळे बॉडीमध्ये आयर्न स्टोअर कमी होतो. त्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. आहारामध्ये जसं प्युअर व्हेजिटेरियनमध्ये विटॅमिन्सची कमतरता असते. जसे विटॅमिन B6, B12, B9 त्याला फोलिक ॲसिड म्हणतो, विटॅमिन C याची कमतरता जर असेल तर तरी पण शरीरामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता दिसून येते. किशोरवयीन मुलींमध्ये मंथली पिरियडमुळे मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग होते. त्यामुळे ब्लड लॉस होऊन हिमोग्लोबिन कमी होते. मंथली 50 ml ब्लड लॉस होतो व त्यामध्ये 25 मिलीग्राम आयर्न लॉस होतो प्रत्येकामध्ये. त्यामुळे किशोरवयीन मुलींमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण, ॲनिमियाचे प्रमाण हे जास्त आहे. काही क्रॉनिक डिसीजेस आहेत जसे मलेरिया, वर्म इन्फेस्टेशन, पाईल्स या अशा प्रकारच्या डिसीजेसमध्ये सुद्धा हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. आताच्या मुलींमध्ये ओबेसिटीचं पण प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे. त्यामुळे मुली वेट लॉसकडे वळलेल्या आहेत. वेट लॉस करण्यासाठी डायटिंग करणे, आहार कमी घेणे. त्यामुळे काय होतं की आहार कमी घेतल्यामुळे आयर्न इंटेक आणि विटॅमिन्सचा इंटेक हा कमी होतो व अशा मध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होण्यामागची कारणं काय आहेत, म्हणजे ॲनिमियाची कारणं काय आहेत, तर याची दोन कारणं आहेत. एक फिजिओलॉजिकल ॲनिमिया आणि दुसरा पॅथॉलॉजिकल. फिजिओलॉजिकल म्हणजे आपल्या बॉडीमध्ये जो शारीरिक बदल होत असतो. जसं प्रेग्नन्सीमध्ये आपल्या बॉडीमध्ये बरेच बदल होतात. अशावेळी आपले आयर्न रिक्वायरमेंट वाढते त्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. त्याला आपण फिजिओलॉजिकल ॲनिमिया असे म्हणतो. पॅथॉलॉजिकल ॲनिमियामध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सी ॲनिमिया म्हणजे आहाराच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे, जसे मुलींमध्ये जंक फूड खाण्याची जास्त, आजकालच्या मुलींमध्ये जंक फूड खाणे किंवा हेल्दी फूड ज्यामध्ये आयर्न कंटेंट जास्त आहे, हिरवे पालेभाज्या ज्या मुलींना आजकाल खायला नाही आवडत, त्यामुळं आपल्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे विटॅमिन डेफिशियन्सी ॲनिमिया, आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया होतो. दुसरा म्हणजे अप्लास्टिक ॲनिमिया जो बोन मॅरो डिप्लेशनमुळे होतो. ब्लड लॉसमुळे जसं ॲक्सिडेंट, ट्रॉमामध्ये अक्यूट ब्लड लॉस होऊन आयर्न स्टोअर कमी होऊन हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. ॲनिमिया ड्यू टू हिमोग्लोबिनोपॅथीज, थॅलेसिमिया, सिकल सेल ॲनिमिया, स्पिरोसायटिक ॲनिमिया असे हे ॲनिमियाचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया आहे किंवा हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आहे हे कसं ओळखायचं, तर ब्लड टेस्ट करून आपण हिमोग्लोबिन चेक करून हिमोग्लोबिनचं प्रमाण किती आहे आपण ओळखू शकतो. आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियामध्ये फेरिटिन लेवल ची टेस्ट करून आपण इझिली आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया ओळखू शकतो. अशा प्रकारे आपण
ॲनिमियाची स्क्रीनिंग करू शकतो. यावर उपाययोजना म्हणून जर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो न्यूट्रिशनल ॲनिमिया आहे, यामध्ये आपण ईटिंग हॅबिटमध्ये बदल करून आपण यावर मात करू शकतो. जसं हेल्दी फूड, आयर्न रिच फूड, म्हणजे त्यामध्ये हिरव्या पालेभाज्या आहे, पालक, मेथी, शेपू, फ्रूट्स आहेत जसे सफरचंद, चिकू, मोसंबी, संत्री, पेरू यासारखे फ्रूट्स घेतल्याने आणि फळभाज्या ज्यामध्ये गाजर आहे, बीट आहे, टोमॅटो आहे, काकडी आहे, यामध्ये पण विटॅमिन सी भरपूर असतात. त्या अशा प्रकारचे फूड घेऊन पण आपण हिमोग्लोबिन लेवल वाढवू शकतो. ड्राय फ्रूट्स आहेत, खजूर आहे, अंजीर आहे, गूळ आहे. गुळामध्ये पण आयर्न कंटेंट खूप असतं. त्यामुळे या अन्नपदार्थाचे सेवन अन्नामध्ये केल्यामुळे आपण हिमोग्लोबिन लेवल मेंटेन करू शकतो. आपण ॲनिमियाची ट्रीटमेंट करताना आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण किती आहे त्यानुसार आपण ॲनिमियाची ट्रीटमेंट करत असतो. माइल्ड ॲनिमियामध्ये जसं हिमोग्लोबिन लेवल 10 ते 12 ग्राम% असते. अशावेळी आपण आपल्या डाएटमध्ये संतुलित आहार म्हणजे काय, तर आहारामध्ये आपण डेली आहार जो घेतो त्यामध्ये पूर्ण पोषक तत्व असलेला आहार म्हणजे विटॅमिन्स आणि आयर्न भरपूर प्रमाणात असलेले जर आहार डेली आपण घेतला आणि तर आपण हा माइल्ड ॲनिमिया ट्रीट करू शकतो. मॉडरेट ॲनिमिया जसं ज्यामध्ये हिमोग्लोबिन 7 ते 10 ग्राम% असतं, अशावेळी मात्र आयर्न सप्लिमेंटची आवश्यकता असते. अशावेळी डेली 60 मिलीग्राम एलिमेंटल आयर्न आणि 500 मायक्रोग्राम फोलिक ॲसिडची आवश्यकता असते. आयर्न सुक्रोज इंजेक्शन देऊन पण आपण ॲनिमिया करेक्ट करू शकतो. ॲनिमिया हिमोग्लोबिनची लेवल नॉर्मल आल्यानंतर सुद्धा अशावेळी आपल्याला जवळपास 3 महिने आयर्न सप्लिमेंट घेणं अतिशय आवश्यक असते, कारण आपल्या शरीरातील आयर्न स्टोअर हा मेंटेन राहिला पाहिजे. त्यासाठी आपल्याला हिमोग्लोबिन लेवल नॉर्मल आल्यानंतर सुद्धा अजून 2-3 महिने आयर्न सप्लिमेंट घेणे आवश्यक असते. आणि सिव्हिअर ॲनिमियामध्ये बऱ्याचदा पेशंटला ब्लड ट्रान्सफ्युजन करण्याची आवश्यकता असते. आणि आपल्याला माहीत आहे वर्म इन्फेस्टेशनमुळे पण ॲनिमिया होतो, म्हणून डिवर्मिंग करणे अतिशय आवश्यक आहे. अशा प्रकारे किशोरवयीन मुलींमध्ये किंवा ग्रोईंग चिल्ड्रनमध्ये, स्कूल गोईंग चिल्ड्रनमध्ये हिमोग्लोबिनची स्क्रीनिंग करून जर लवकर ॲनिमिया ट्रीट केला तर आपण नक्कीच ॲनिमियामुक्त भारत बनवू शकतो. गव्हर्मेंटसुद्धा त्यांच्या लेवलला बऱ्याच प्रकारे योजना राबवत आहे. जसे गव्हर्मेंट स्कूलमध्ये वर्षातून 2 वेळा डिवर्मिंग केलं जातं. टॅब्लेट ॲल्बेंडाझोल 400 मिलीग्राम वर्षातून 2 वेळा हा स्कूलमधील मुलांना दिल्या जातात, जेणेकरून मुलांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण मेंटेन राहील आणि ॲनिमियापासून मुलं दूर राहतील आणि ॲनिमिया मुक्त भारत होण्यासाठी मदत होईल. दुसरं म्हणजे 12/12% इनिशिएटिव्ह टू कंट्रोल ॲनिमिया, म्हणजे ॲट द एज ऑफ 12 हिमोग्लोबिन लेवल शुड बी 12 ग्राम%. म्हणजेच वयाच्या 12व्या वर्षी प्रत्येक मुलामध्ये ॲटलिस्ट 12 ग्राम% हिमोग्लोबिन असायलाच पाहिजे. हा एक गव्हर्मेंटने राबवलेला एक इनिशिएटिव्ह आहे, जेणेकरून आपल्या देशातील जी म्हणजे यंग मुलं मुली आहे त्यांच्यामधील ॲनिमियाचे हिमोग्लोबिनचे प्रमाण मेंटेन राहून ॲनिमियापासून मुक्त होतील. म्हणून सर्व मुलामुलींनी आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे, सकस आहार घेणे, रेग्युलर एक्सरसाइज करणे, वेट मेंटेन ठेवणे अतिशय आवश्यक आहे. सो बी सॉलिड अँड स्मार्ट अँड बी हेल्दी. थँक्यू.